अलार्मच्या आवाजाने अचानक दचकून जागे होणे हे जीवन जगण्याचा खरोखर योग्य मार्ग आहे का? जर तुम्ही रात्री जड अन्न किंवा मांसाहार करत असाल तर ते झोपण्याच्या किमान 3 ते 4 तास आधीच खाल्ले पाहिजे. रात्री अतिशय गरम पाण्याने न्हावू नये. हलके कोमट पाणी वापरावे. की झोपताना कधीही उत्तर दिशेला डोके करून झोपू नये. तुमच्याकडे जगण्यासाठी फक्त शेवटचा 1 मिनिट उरला आहे. माझ्या प्रिय साथींनो, आज आपण एक अत्यंत सोप्या पण आपल्या आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आजकालचे आपले जीवन कसे झाले आहे? रात्री कधीतरी उशिरा झोपायचे आणि सकाळी अलार्मच्या कर्कश आवाजाने घाबरून जागे व्हायचे. पण मला सांगा, अलार्मच्या आवाजाने अचानक दचकून जागे होणे हे जीवन जगण्याचा खरोखर योग्य मार्ग आहे का? तर नक्कीच नाही. तुम्हाला एक गोष्ट नीट समजून घ्यावी लागेल. जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुम्ही केवळ विश्रांती घेत नसता, तर तुम्ही तुमच्या आतल्या अनेक नकारात्मक किंवा सकारात्मक गोष्टींना नकळतपणे वाढवत असता. दिवसभरात आपल्या आजूबाजूला अनेक अडथळे असतात. त्यामुळे आपल्या भावना तितक्या तीव्रतेने वाढत नाही, पण झोपेत कोणताही अडथळा नसतो. जर तुम्ही रात्री एका विशिष्ट मानसिकतेत झोपला आणि सकाळी उठल्यावर विनाकारण खूप वाईट किंवा जड वाटत असेल, तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही रात्री झोपेत चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालत होता. ही फक्त मानसिक अस्वस्थता नाही, तर हीच सवय पुढे जाऊन शरीरात मोठे आजार निर्माण करू शकते. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी झोपेची साधना करणे अत्यंत गरजेचे आहे. या साधनेची सुरुवात होते आपल्या आहारापासून. जर तुम्ही रात्री जड अन्न किंवा मांसाहार करत असाल तर ते झोपण्याच्या किमान 3 ते 4 तास आधीच खाल्ले पाहिजे, जेणेकरून झोपण्यापूर्वी त्याचे पचन पूर्ण होईल. आणि हो, बिस्तरवर जाण्यापूर्वी थोडे पाणी पिण्याची सवय ठेवा. त्याने शरीरातील अनेक क्रिया संतुलित राहतात. त्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्नान. रात्री सोनेरी झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी स्नान करणे अत्यंत फायदेशीर असते. आजकालच्या ऋतूत थंड पाण्याने न्हाणे कठीण असते, पण तुम्ही सुकवट म्हणजेच गुणगुण्या पाण्याने स्नान करा. लक्षात ठेवा, रात्री अतिशय गरम पाण्याने न्हावू नये. हलके कोमट पाणी वापरावे. तुम्ही म्हणाल, महाराज, रात्री न्हाल्यामुळे माझी झोप उडेल आणि मी जागाच राहील. पण तसे होत नाही. सुरुवातीला 15 ते 20 मिनिटे जाग आली तरी त्यानंतर जी झोप येईल ती अत्यंत शांत आणि गाढ असेल. स्नान म्हणजे केवळ शरीराची वरवरची स्वच्छता नव्हे. जेव्हा तुम्ही खूप तणावात असता आणि अंगावर पाणी घेता तेव्हा तुम्हाला हलके वाटू लागते ना. हे केवळ त्वचेची घाण निघाल्याने होत नाही. आपले शरीर 70% जास्त पाण्याने बनलेले आहे. त्यामुळे अंगावर पाणी पडणे
ही एक प्रकारची भूतशुद्धी आहे, जी तुमच्या अंतर्बाह्य अस्तित्वाला शुद्ध करते. या सोप्या गोष्टीसोबतच तुम्ही ज्या खोलीत झोपता तिथे रात्री कापसाची वात करून साध्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक छोटासा दिवा लावून ठेवा. त्या दिवेच्या ऊर्जेमुळे खोलीतील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. जर शक्य असेल तर झोपण्यापूर्वी अंथरुणावर बसून काही काळ नामस्मरण करा. इंटरनेटवर उपलब्ध असलेले संकल्प प्रार्थना यासारखी साधनाही तुम्ही करू शकता. आपल्या भारतामध्ये जुने लोक नेहमी सांगायचे की झोपताना कधीही उत्तर दिशेला डोके करून झोपू नये. यामागे एक मोठे वैज्ञानिक कारण आहे. जेव्हा आपण उभे असतो तेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीचा आपल्यावर फारसा फरक पडत नाही. पण जेव्हा आपण सपाट झोपतो आणि आपले डोके उत्तर दिशेला असते तेव्हा चुंबकीय आकर्षणामुळे शरीरातील रक्तप्रवाह हळूहळू डोक्याच्या दिशेने वाढू लागतो. डोक्यातील नसा अत्यंत बारीक केसासारख्या असतात. तिथे रक्ताचा दाब वाढल्याने शांत झोप तर येत नाहीच, पण जर वय जास्त असेल किंवा शरीरात काही अशक्तपणा असेल तर मेंदूतील नसा फाटण्याचा म्हणजे हॅमरेज होण्याचा किंवा झोपेतच मृत्यू येण्याचा धोका असतो. लक्षात ठेवा, हा नियम फक्त उत्तर गोलार्धांसाठीच म्हणजेच भारतासारख्या देशासाठी आहे. जर तुम्ही दक्षिण गोलार्धात जसे की ऑस्ट्रेलियात गेलात तर तिथे दक्षिण दिशेला डोके करू नये. भारतात असताना तुम्ही डोके उत्तर दिशेला सोडून इतर कोणत्याही दिशेला ठेवू शकता. 7. दररोज रात्री झोपताना एक सत्य मनात पक्के ठेवा. आपण सर्वजण नाशवंत आहोत. मृत्यू कधीही येऊ शकतो. तुम्ही तरुण असाल किंवा वृद्ध, निसर्गाचा नियम सर्वांनाच सारखाच आहे. म्हणूनच रात्री जेव्हा तुम्ही अंथरुणावर बसाल तेव्हा असा विचार करा की ही तुमची मृत्यूशय्या आहे आणि तुमच्याकडे जगण्यासाठी फक्त शेवटचा 1 मिनिट उरला आहे. त्या 1 मिनिटात शांतपणे मागे वळून पहा की आजच्या संपूर्ण दिवसात या 24 तासात तुम्ही जे काही केले ते खरोखर सार्थक झाले का? आजचा दिवस तुम्ही आनंदाने आणि प्रेमाने जगलात की केवळ चिडचिड आणि वादात घालवलात? रोज रात्री हा अभ्यास करा, कारण जेव्हा खरोखरच मृत्यू समोर येईल तेव्हा तुम्हाला विचार करण्यासाठी वेळही मिळणार नाही. तुम्ही रुग्णालयात नळ्या लावलेल्या अवस्थेत असाल. म्हणून रोज रात्री हा विचार करा की मी आजचा दिवस सार्थकी लावला का? यामुळे तुमचे जीवन अत्यंत मौल्यवान आणि सुंदर बनेल. झोपताना तुम्ही साठवलेल्या सर्व गोष्टी, तुमचे विचार, तुमच्या चिंता, तुमचे नातेसंबंध, अगदी तुमचे आवडते तकिये किंवा चपला, या सगळ्या गोष्टी एका बाजूला ठेवून केवळ एक शुद्ध जीव म्हणून जपा. पुरुष किंवा स्त्री म्हणून नाही. कुठलीही ओझे डोक्यावर न ठेवता संपूर्ण शांततेत झोपा.
जर तुम्ही या मानसिकतेत झोपलात तर सकाळी तुमची ऊर्जा आणि तुमच्या आतील प्रकाश कमालीचा वाढलेला असेल. सकाळी जाग आल्यावरही उठण्याची एक पद्धत आहे. आपले हृदय शरीराच्या डाव्या बाजूला असते, जे संपूर्ण शरीरात रक्त पंप करते. जेव्हा आपण विश्रांतीच्या अवस्थेतून अचानक उठतो तेव्हा शरीराच्या क्रिया एकदम वेग घेतात. म्हणूनच आपल्या परंपरेत नेहमी उजव्या कुशीवर वळून उठायला सांगितले आहे, जेणेकरून हृदयावर अचानक ताण पडणार नाही. तसेच सकाळी डोळे उघडण्यापूर्वी दोन्ही हातेली एकमेकावर जोरात घासून त्या आपल्या डोळ्यांवर ठेवाव्यात. आपल्या हाताच्या तळव्यावर अनेक नसांचे टोके असतात. जेव्हा तुम्ही ते घासून डोळ्यावर ठेवता तेव्हा तुमच्या सर्व इंद्रियांच्या नसा त्वरित जागृत होतात आणि शरीरात एक प्रकारची तरतरी येते. अंथरुणातून लाकडासारखे जड होऊन उठण्याऐवजी शरीर आणि मन पूर्णपणे जागृत करून मगच उजव्या बाजूला वळून उठावे. शेवटी एकच सांगतो, आज रात्री जेव्हा संपूर्ण जग झोपायला जाईल तेव्हा उद्या सकाळी जगातले जवळपास 2.5 लाख लोक नैसर्गिक मृत्यूमुळे पुन्हा कधीच जागे होणार नाहीत. उद्या सकाळी आपण तर जिवंत उठू याचे कोणतेही गॅरंटी कार्ड निसर्गाने आपल्याला दिलेले नाही. त्यामुळे उद्या सकाळी जेव्हा तुमचे डोळे उघडतील तेव्हा सर्वात आधी स्वतःला तपासा, मी जिवंत आहे की गेलो. जर तुम्ही जिवंत आहात तर चेहऱ्यावर एक मोठी मुस्कान आणा, एक छोटासा उत्साह साजरा करा की मी ईश्वराच्या कृपेने मी आजही जिवंत आहे. जे 2.5 लाख लोक गेले तेही तुमच्या माझ्यासारखेच होते, पण एका क्षणात संपले. जर तुम्ही जिवंत आहात तर ती अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या अवतीभोवती असणारी, तुमच्यासाठी महत्त्वाची असणारी 4-5 माणसेही जिवंत आहेत. मग चेहऱ्यावर आणखी एक मोठी मुस्कान आणा. हे जीवन अत्यंत किमती आहे. साधकांनो, या जीवनाचा आदर करा, कृतज्ञ रहा आणि आनंदाने जगा. सर्वांचे कल्याण असो. श्री गुरुदेव दत्त.